कोल्हापूर आणि फुटबॉलचं नातं म्हणजे जसं आई आणि मुलाचं नातं असते तसं तसं नातं आहे. हाय हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. क्रिकेट प्रेमी असलेला आपला देश आणि त्यामध्ये असलेलं फुटबॉल वेडं शहर आपलं कोल्हापूर अशी एक ओळख आहे. आणि या कोल्हापूरमधून ज्यांनी रेफरी म्हणून सुरुवात केली ते आता नॅशनल लेवलपर्यंत जाऊन पोचलेत आणि तिथले अनेक सामने हाताळत आहेत. आज फुटबॉल डे आहे, तर त्यानिमित्तानं आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कोल्हापूर आणि फुटबॉलचं नेमकं कसं नातं आहे. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. तारा न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते. थँक्यू. आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. मला सर विचारायला आवडेल की कोल्हापूर आणि फुटबॉल याचं नेमकं नातं काय आहे आणि तुम्ही कसं याच्याशी जोडले गेलात? कोल्हापूर आणि फुटबॉलचं नातं म्हणजे जसं आई आणि मुलाचं नातं असते तसं तसं नातं आहे. त्याला कुठल्याही कारणानं जर वेगळं करायचं म्हटलं तर ते वेगळं होऊ शकत नाही. एवढं आटूत आपलं नातं आहे. मी साधारण 6वीमध्ये असल्यापासून माझे आजोबा, मामा, माझे काका ते माझे पूर्वी चांगले प्लेयर होते. मी त्यांच्यात प्रेरणा घेऊन माझी वाटचाल फुटबॉलमध्ये माझी चालू झाली. अच्छा, म्हणजे सुरुवातीला तुम्ही फुटबॉल प्लेअर म्हणून होता आणि नंतर रेफरीचा प्रवास सुरू रेफरी झाला. म्हणून मी आता गेले एक 10-15 वर्ष आले मी रेफरी म्हणून मी आता काम करतो. अच्छा, फुटबॉल प्लेअर आणि रेफरी ह्यामध्ये काय नेमकं जाणवतं तुम्हाला? फुटबॉल प्लेअर म्हणजे कसं आहे, फुटबॉल प्लेअरला फुटबॉल फक्त आपण खेळावर केंद्रित करतोय. आणि ॲक्च्युली रेफरी टफेस्ट जॉब आहे अगदी. म्हणजे त्याला रेफरीला अगदी मॅच व्यवस्थित हाताळायला लागते की म्हणजे असं नसते की याच्याकडून किंवा याच्याकडून एक पार्सलिटी म्हणा किंवा असं किंवा भेदभाव किंवा कुठला आता आपल्या इथं मंगळवारपेठ शिवायपेठ आहे किंवा PTM प्रॅक्टिस शिवाजी खंडोबा या तालमी वेगवेगळे आहेत. अशा वेळेला मॅच हाताळणं म्हणजे एक कसरतीचं एक खूप म्हणजे खूप कठीण काम आहे ते. आणि आता तुम्ही जसं तालमींची नावं घेतला आणि ह्यांचं फुटबॉलवरचं असलेलं प्रेम, म्हणजे एकंदरीत असं म्हणायला काही हरकत नाही की फुटबॉल मॅच सुरू झाली की लोकांचं रक्त गरम होतं. तर त्यावेळी नेमकं काय असतं तो जोश किंवा लोकांना तुम्ही कसं हे करता, डील करता? लोकांचं म्हणजे कसं आपले पब्लिक जे आहे म्हणजे तालमींची प्रत्येक तालमी आपल्या इथं कसं आहे की तालमींच्यात एक प्रचंड वेळ आहे फुटबॉलविषयी. प्रचंड म्हणजे प्रचंड वेळ आहे. आणि कसं आहे प्रत्येक तालमीला म्हणजे आपली टीम जिंकावी हे साहजिकच आहे, सगळ्यांना वाटतच असते. मग अशा वेळेला आमचा जॉब म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे खूप कठीण आहे. मग त्याच्यातून आम्ही आता आमचे रेफरी माझे पण सहकारी आहेत. मग याच्यातून आम्ही आता एक कसं आहे की काही जरी काय वादविवाद झाला वाद होतात भरपूर होतात वाद. पण वाद झाल्यानंतर असं कधी जाणवत नाही आपल्या कोल्हापूरमध्ये की भेदभाव किंवा असं हा प्रकार आपल्या इथं म्हणजे फुटबॉलवरती प्रेम आहे. त्यामुळं मॅचेस एकदा गरम म्हणजे चांगले असले की मॅचेस गरम होतात. पण ते शेवटी पब्लिक आहे, ते त्यांना काय त्यांच्या शेवटी कोणालाही आपली टीम जिंकावी हेच वाटत असते. पण आम्ही पण एक रेफरी म्हणून आमचं असं असते की जे डिसिजन्स आहेत ते अगदी क्लिअर असावे आणि इम्पार्शियल असावे. आणि आम्ही त्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करत असतोय. आम्ही असं नसते की 100% आम्ही बरोबर असतोय असं नाही. कुठे ना कुठेतरी थोडंफार इकडं होत असते. पण आम्ही प्रयत्न करतोय की मॅच व्यवस्थित सुरळीत पार पाडावी आणि कुठल्याही टीमच्या म्हणजे कुणाचे वाद होऊ नयेत किंवा हे एवढे आम्ही काळजी घेत असतोय. अगदीच. सर, कोल्हापुरातल्या तालमी ज्या पद्धतीने मैदानात उतरतात फुटबॉलच्या मॅचेससाठी असं बाहेर क्वचित पाहायला मिळतं, तर हे तुम्ही खूप जवळून अनुभवता, तर त्याबद्दल काय सांगाल मला?
बाहेर आता पुण्या मुंबई किंवा अनेक ठिकाणी जर तुम्ही कुठेही जावा कुठेही गेला, आता मी सुद्धा खेळून आलो आहे, पण तिथे 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 प्रोफेशनल फुटबॉल असून तिथे मॅच बघायला एक 50 लोकंसुद्धा नसतात, अवेलेबल नसतात. अच्छा. मॅच बघायला पण अवेलेबल नसतात प्रोफेशनल टीमच्या, म्हणजे चांगले चांगले प्लेयर चांगल्या चांगल्या टीमच्या 50. पण आपल्या इथं कोल्हापूरमध्ये आता तुम्ही बघितला, शिवाजी PTM असू दे, प्रॅक्टिस शिवाजी असू दे, PTM शिवाजी, वेता तालीम, ह्या टीम्स आहेत, बालगोपाल, म्हणजे आता नावं खंडोबा वगैरे या टीम्स आहेत. पण आपल्या इथं प्रचंड प्रेम आहे, प्रचंड खेळाडूंच्यावर एवढं प्रेम आहे लोकांचं की ते सांगण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे आपल्या इथं सामन्यांना तुम्ही बघताय कमीत कमी चांगल्या मॅचला 15,000 ते 20,000 तेवढे प्रेक्षक असतात. आणि जरी आपल्या इथं मॅच म्हणजे थोडी एक खालच्या डिव्हिजनची म्हटला तुम्ही, तरी त्या मॅचला सुद्धा एवढं वेळ आहे की त्या मॅचला सुद्धा आपल्या इथं सहज 2-3 हजार लोक सहज येतात. म्हणजे असे येऊन म्हणजे एवढं प्रेम आपल्या फुटबॉलवर आहे. अच्छा. आता प्रेक्षकांवरनं आपला विषय निघालाच आहे, तर रेफरी म्हणून असा कोणता सामना होता की ज्यावेळी प्रेक्षकांचा दबाव जाणवला असेल किंवा असा उत्साह जो तुमच्या अंगावर शहारा आणला? गेल्या वर्षीचाच मला आठवते, उत्तरेश्वर चषकची फायनल होती, शिवाजी आणि PTM. त्या मॅचला आमच्या रेफरींवरती मॅच मी करत होतो आणि माझे सहकारी होते. पण त्या मॅचला एवढं प्रेशर असते की पब्लिक कमीत कमी प्रेक्षक 20,000 प्रेक्षक असते. बापरे. एवढ्या प्रेक्षकांमधून म्हणजे आम्हाला डिसिजन्स पण देताना म्हणजे एवढी कसरत असते की काही म्हणजे आता सांगण्याचं काही सांगू शकत नाही, एवढं प्रेशर आमच्यावरती असते. पण आम्ही इतके वर्ष फुटबॉलमध्ये असल्यामुळं म्हणजे इतके वर्ष रेफरिंग करतोय, खेळतोय सुद्धा, त्यामुळं त्या गोष्टी आम्ही म्हणजे हाताळतोय असे, म्हणजे चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अगदीच. सर, तुम्ही म्हणालात की भांडण होतात, वातावरण गरम होतं, म्हणजे फुटबॉलसाठी भांडणही होतात आणि कोल्हापूरची लोक तेवढाच फुटबॉलला जीवी लावतात. तर हे जास्त करून जवळून तुम्ही पाहता, तर त्याबद्दल काय सांगाल मला? तुम्हाला आता उदाहरण देतो. शिवाजी PTM, प्रॅक्टिस, बालगोपाल म्हणा, वेताळ म्हणा, खंडोबा म्हणा, हे जरी तालमींच्या टीम असल्या तरी ते त्या मॅच पुरतं तेवढ्या गोष्टी घडतात. काय गोष्टी म्हणजे चुकीच्या पण घडतात, मारामारी होते, हे होते, बऱ्याचशा गोष्टी घडतात. पण तुम्ही एक अनुभव घेतला असला तर ज्या वेळेला आपल्या जिल्ह्याची टीम असते, त्या जिल्ह्याच्या टीममध्ये मी एक चांगलं बघायला मिळालं की जिल्ह्याच्या टीममध्ये सगळ्या तालमींचे प्लेयर एकत्र असतात. पण आत्ताच झालेल्या ह्याच्यात आपण जिल्ह्याचे सामने, जिल्हा आपला जिंकला महाराष्ट्रामध्ये, पूर्ण आपला जिल्हा आपला 1 नंबर आला. तर मला एवढं बरं वाटलं की हेच प्लेयर, हेच प्रेक्षक तालमींच्या मॅचेसला एवढे भांडतात एकमेकांबरोबर. खरं जिल्ह्यासाठी ती म्हणजे एकत्र आलीत आणि आपल्या जिल्ह्याला जिंकून दिलं. हे एक आम्हाला आम्हाला एक चांगला अभिमान आहे त्याच्याबद्दल. म्हणजे आम्हाला तर वैयक्तिक माझ्यासाठी एक वैयक्तिक चांगला क्षण होता त्यावेळेला की आपली मुलं म्हणजे डोक्यात ठेवत नाहीत की नाही बाबा आपण या तालमीचा आहे त्या तालमीचा आहे, हे डोक्यात ठेवत नाही. जिल्हा म्हणून आपण एकत्र आलो आणि आपण जिंकलो. आणि ते फुटबॉलसाठी आपण फुटबॉलसाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या राज्यासाठी आणि भारतासाठी म्हणजे एक चांगलं याच्यातून मेसेज पण चांगला जातोय. म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसोबत उभं राहणं आणि परत फुटबॉलसाठीच एकत्र येणं, हे फार कोल्हापुरातली एक वेगळीच गोष्ट. आणि चांगलं बघायला मिळालं प्रेक्षकमध्ये पण एक चांगलं बघायला मिळालं की जे एकमेकांच्यावर भांडत होती त्यावेळेला तीच एकत्र बसून आपल्या कोल्हापूरसाठी चेअरअप करत होती. एक चांगलं बघायला मिळालं त्यावेळेला. मला विचारायला आवडेल की सर, आता प्रेक्षकांवरनं विषय निघालाय तर आवाज, टाळ्या असतात, त्यांची एक वेगळी मॅच सुरू असते, अरे गोल मार, हे कर ते कर, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगाल मला? खूप प्रेक्षक अगदी म्हणजे प्रत्येक टीमचे म्हणजे आता एखाद्या चांगल्या प्लेअरच्या पायामध्ये बॉल आला तर त्यांची अपेक्षा त्या प्लेअरकडून भरपूर अपेक्षा असते.
मग ते आवाज आणि हे ते एक तुम्ही अनुभवला म्हणजे तुम्ही एकदा खरोखर येऊन बघा मॅडम की तो त्या मॅचचा एक अनुभव एक माहोल आहे ना तो माहोलच एक वेगळाच असतो त्यावेळेला. अगदीच. सर, क्रिकेट हा देशाचा खेळ मानला जातोय, पण कोल्हापूरसाठी फुटबॉल म्हणजे एक इमोशन आहे. तर असं का वाटतं मुलांना, किंवा काय एवढी क्रेज आहे फुटबॉलबद्दल कोल्हापुरात? फुटबॉलमध्ये क्रेज म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं हा आपला पूर्वीपासून म्हणजे ज्या वेळेला क्रिकेटचा मला वाटतं जन्म पण झाला. क्रिकेटचा जन्म झाला असेल नसेल मला माहिती नाही, एवढी मला काही डीप माहिती नाही. पण फुटबॉल हा बऱ्याच म्हणजे 1900 माझ्या वाचनात तर आलं होतं की कोल्हापूरमध्ये तुम्हाला सांगतो की जवळजवळ एक 100-125 वर्षापूर्वीपासून इंग्रजांच्या काळात सुद्धा आपल्या कोल्हापूरमध्ये आपल्या राजाराम महाराजांनी त्यावेळेला ती सुरुवात केलेली तिथून. त्यामुळं आपल्या इथं पेटेतनी असणारा एक जोश आणि ती पेटेतनी असणारी आपल्या इथली लहान लहान मुलं, त्यामुळं आपल्या इथं फुटबॉलचं वेळ क्रिकेटपेक्षाही जास्त आहे. अगदीच. सर, आज फुटबॉल डे आहे आणि कोल्हापूर आणि फुटबॉलचं नातं, इतक्या वर्ष तुम्ही रेफरी म्हणून काम पाहताय, तर काय सांगाल या नात्याबद्दल? कोल्हापूर आणि फुटबॉलचं नातं हे असं आहे की हे तुटूच शकत नाही. पण मला एक आता म्हणजे खंत म्हणा किंवा काय मला आता बोलून दाखवायची वाटते की आता हल्ली जरासं फुटबॉलच्या ह्याच्यात एक वेगळं वातावरण म्हणजे तयार व्हायला लागले, की माझी इच्छा आहे की ते वातावरण तयार व्हायला नको आहे. म्हणजे हे आपल्या फुटबॉलसाठी घातक आहे ते वातावरण. म्हणजे ह्याच्यातून की एक ईर्ष्या ठीक आहे, ईर्ष्या ही मॅच पुरती असावी, पण ती ईर्ष्या आता काय व्हायला लागले हळूहळू म्हणजे बाहेर यायला लागले. म्हणजे बाहेरच्या गोष्टींमध्ये सुद्धा ती ईर्ष्या आता पर्सनल्समध्ये यायला लागले बऱ्याच जणांच्या. म्हणजे माझी पूर्वी असं होत नव्हतं, पूर्वी भांडत होती, माऱ्या व्हायच्या, पण कधी पर्सनलमध्ये कोण कधी जात नव्हता. पण हल्ली मला तेवढीच खंत वाटते की म्हणजे अजून नाही, पण हळूहळू काय आहेत लोक की ते म्हणजे की असं मला असं घडवतात असं म्हणायचं नाही, पण नकळत त्यांच्याकडून घडत असेल. पण हे फुटबॉलसाठी जरासं मारक आहे. इतके वर्ष झालं तुम्ही फुटबॉल प्लेयर असू दे किंवा रेफरी, तुमचं आणि फुटबॉलचं नातं याबद्दल मला थोडक्यात ऐकायला आवडेल. माझं आणि फुटबॉलचं नातं म्हटलं तर लहानपणापासून मी ज्यावेळेला मला वाटतं एक 5-6 वर्षाचा असेल मी, त्यावेळेला मी माझे काकांच्या बरोबर माझी टीम म्हणजे मंगळपेठेतली प्रॅक्टिस क्लब माझी टीम. तर मी एकदम चांगले मोठे खेळाडू म्हणजे ज्यांनी गाजवलेला आहे कोल्हापूर, आपलं महाराष्ट्र गाजवलेला आहे, त्यांना मी प्रत्यक्षात जवळून. त्यामुळं माझं नातं असं आहे की मला मॅच बघण्यासाठी खाली जायसाठी मला ग्राउंडवरती एंट्री मिळण्यासाठी मी असं करायचो की दुपारची मॅच असली, 4ची मॅच असली की 3 वाजता शाळा चुकून न सांगताच कुणाला बॅग शाळेतच तसंच बाहेर पडत होतो आणि डायरेक्ट घरी येणार. आणि काकाला सांगत होतो कुणाला सांगू नको घरी. मग काकाची बॅग घेणार आणि काकाच्या पाठीमागनं बॅग घेऊन म्हणजे ग्राउंडवरती एंट्री. घरी आल्यानंतर कळायचं की मी शाळेतनं पळून आलोय. म्हणजे एवढ्यापर्यंत गोष्टी, कारण आम्ही शाळा पण चुकवलेली आहे बरीचशी. म्हणजे फुटबॉलला आम्ही अक्षरशः वाहून घेत होतो. फुटबॉल बद्दलचं प्रेम त्याच्याबद्दलची ओढ ह्या गोष्टींमुळे घडत अजून सुद्धा आता रेफरी करताना सुद्धा आमच्यावरती बरेचसे आरोप होतात. म्हणजे एखादी टीम हारली तर मॅच बाबा हे केली ते केली, किंवा एखादा डिसिजन तुम्ही दिला नाही, चुकीचा दिला, हे असे पण आहे. खरं आम्ही आता एकेका असं वाटत होतं की हे बंद करावं, सगळं बंद करून आपला आता जॉब आहे व्यवस्थित. खरं ते फुटबॉलवरचं जे प्रेम आहे
ते आम्हाला काय होऊ देण्यात आले, वेगळं होऊ देत नाहीये. वेगळं होऊन देण्यात आले. ही एवढीच गोष्ट आहे. आता बरेच जण मला बोलतात की कशाला अजिंक्य, अरे एवढं करून सुद्धा जर बोलत असतील लोक, म्हणजे आरोप करत असतील हे, तर नाही म्हटलं आम्हाला ते करू देत म्हटलं. त्यांचं कुणालाही वाटत असते की आपली तालीम, आपली टीम जिंकावी, हे प्रत्येकाला वाटत असते. तो त्यांचा भाग आहे. मी म्हटलं माझा भाग नाही, माझं काम आहे रेफरिंग करणं. मी प्रामाणिकपणे, मला माहिती आहे मी प्रामाणिकपणे करतोय, माझ्या स्वतःला मला माहिती आहे. त्यामुळं ते हे जे प्रेम आहे ते मला फुटबॉलपासून किती पण वेगळं व्हायचं म्हटलं. आता घरची सुद्धा ओरडतात कशाला आता बास कर, भरपूर जवळजवळ आता 25 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे, नको म्हणतात आपल्याला हे सगळं हे ते. खरं ते नाही, ते आमच्याकडून होत नाही आणि होणार पण नाही आमच्याकडून. किती पण आम्हाला बोलू देत, किती पण कोण काय पण करू दे, आरोप करू देत, पण फुटबॉलवरचं जे प्रेम आहे ते आम्ही ते होत नाही. अगदीच सर, आज वेळात वेळ काढून तुम्ही स्टुडिओला आलात आणि फुटबॉल दिनानिमित्त इतक्या छान गप्पा आपण मारल्या, कोल्हापूरमधले किस्से बोललेत. खूप धन्यवाद सर. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तारा न्यूजकडून मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूरचे जे रेफरी आहेत अजिंक्य गुजर हे आले होते आणि कोल्हापुरातल्या अनेक सामन्यांचे किस्से त्यांनी सांगितले. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन विषय मी घेऊन येत असते, तर हे पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर. थँक्यू.